तुम्हाला समजेल की याचे बाबासाहेबांनी दहन का केले। दलितांनी तिन्ही वर्गाची सेवा करायची, त्यांना गावात राहायचा अधिकार नव्हता, ते गावाबाहेरच राहायचे। शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता, त्यातही फक्त पुरुषच, स्त्रियांना हा अधिकार नव्हता। या ग्रंथात फक्त जातीभेदालाच खतपाणी घातलेले आहे आणि स्त्रियांना खूप खालच्या दर्जाचे मानलेले आहे। ब्राह्मणांची सेवा करणे हे शूद्राचे मुख्य काम आहे असे या ग्रंथात सांगितलेले आहे। जर एखादा शूद्र वरच्या जातीतील लोकांना अपशब्द बोलत असेल तर त्याची जीभ कापून टाकावी। जर शूद्र ब्राह्मणांच्या सोबत बसेल तर राजा त्याच्या पाठीवर गरम लोहा ठेवेल व त्या व्यक्तीला राज्यातून हाकलून देईल। शूद्रांनी भोजन म्हणून उष्टे अन्न खावे, तसेच त्यांनी जुनेच वापरलेले कपडे घालावेत। शूद्रांना उष्टे अन्न व जीर्ण कपडे द्यावेत, धान्याचा कोंडा इत्यादी भाग व जुने अंथरूण पांघरून द्यावे। कोणतीही स्त्री स्वातंत्र्यायोग्य नाही। विवाहापूर्वी स्त्रियांचे रक्षण पित्याने, विवाहानंतर पतीने